दिलेल्या विषयाला सुरुवात करणार आहोत. जास्त काही बोलत नाही मी या विषयावर, कारण त्यात बोलण्यासारखं असं काहीच नाही आहे. ज्यावेळी तुम्हाला विषय सुरुवात होईल किंवा तुम्ही ज्यावेळेला पुस्तक वाचायला सुरुवात कराल त्यावेळेला तुम्हाला कंपेरेबल स्टडी कसा आहे हे समजून जाईल. फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचा तुम्हाला जास्त अभ्यास करायचा आहे आणि जे ब्रॉड क्वेश्चन्स आहेत ते ठराविक क्वेश्चन्स आहेत. ठराविक क्वेश्चनचा अभ्यास जर तुम्ही केला तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळून जातील. तर प्रश्नपत्रिका आराखडा आपण पाहिलेला आहे, खूप सोपा आहे. त्यानंतर आज आपण पहिला धडा सुरू करणार आहोत, क्षेत्र भेट म्हणजे फील्ड व्हिजिट. जर तुम्ही पुस्तक उघडून पाहिलं असेल तर त्या पहिल्या धड्यामध्ये शिकण्यासारखं असं काहीच नाही आहे. सेल्फ स्टडीचा हा टॉपिक आहे, म्हणजे त्यामध्ये पूर्णतः एक सहल गेलेली आहे शाळेची, शैक्षणिक सहल. आणि शैक्षणिक सहल जाताना विद्यार्थ्यांनी घेतलेले अनुभव आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधला संवाद या पहिल्या धड्यामध्ये सांगण्यात आलेला आहे. त्या संवादातूनच आपल्याला समजून घ्यायचं आहे नेमकं क्षेत्रभेट म्हणजे काय. आता क्षेत्रभेट म्हणजे काय आहे, एखाद्या ठिकाणाला, क्षेत्राला किंवा प्रदेशाला दिलेली प्रत्यक्ष भेट म्हणजे क्षेत्रभेट होय. म्हणजेच मला जर एखाद्या ठिकाणाची माहिती हवी असेल, इफ आय वॉन्ट एनी इन्फॉर्मेशन अबाउट एनी प्लेस, देन आय हॅव टू गो ऑन दॅट प्लेस पर्सनली अँड देन गॅदर द इन्फॉर्मेशन फ्रॉम देअर. शकता तुम्ही इंटरव्ह्यू घेऊ शकता, त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता, तिथे जाऊन मुलाखत घेतल्यानंतर त्यानंतर तुम्ही एखादा फॉर्म बनवू शकता ज्यामध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करताय, किंवा तुम्ही तिथे स्वतः जाऊन सॅम्पल्स गोळा करू शकता. वेगवेगळे काय आहेत आपल्याला मार्ग आहेत. बरं, मग त्याप्रमाणे एखाद्या ठिकाणाला किंवा क्षेत्राला प्रत्यक्षरित्या जाऊन भेट देणे म्हणजेच काय, क्षेत्रभेट होय. मग कुठं तुम्ही जाऊ शकता, सहल शाळेची कुठे जाते बघा. तुम्ही जर ती शाळेची सहल पाहिली असेल तर ती ऐतिहासिक ठिकाणी जाते, एखाद्या मोठ्या शहरामध्ये जाते, किंवा एखाद्या कधी कधी ती फार्म हाऊसमध्ये सुद्धा शेती कशी करतात हे दाखवण्यासाठी नेलं जातं. त्याचबरोबर एखाद्या कारखान्यात जाते, साखर कारखाना किंवा दूध फॅक्टरी असेल, अशा ठिकाणी आपली सहल जाते. आता ह्या शैक्षणिक सहली अशा ठिकाणीच का नेल्या जातात, तर मुलांना एन्जॉयमेंट हा भाग त्यामध्ये थोडासा दूर असतो, थोडा वेगळा असतो, पण त्याचबरोबर मुलांना त्या भागातील, त्या प्रदेशातील सर्व माहिती मिळावी यासाठी म्हणून त्या मुलांना शैक्षणिक क्षेत्रभेटीसाठी आपण नेतो. क्षेत्रभेट वेगळी आणि सहल वेगळी असते, लक्षात घ्या. क्षेत्रभेट म्हणजे काय, आपला एखादा मुद्दा असतो, आपलं एखादं कार्य असतं, ते कार्य करण्यासाठी म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणची माहिती मिळवायची आहे म्हणून आपण त्या ठिकाणी जातो. आणि सहल वेगळी असते. समजा आता आज जर मला वाटलं की फिरायला जायचं आहे, गणपतीपुळ्याला फिरायला जायचं आहे, आणि मी गाडी काढली. आज जाऊ शकत नाही कारण आज लॉकडाऊन आहे, पण लॉकडाऊन उठल्यानंतर जर काही प्लॅनिंग झालं तर गणपतीपुळ्याला जायचं आहे म्हणल्यानंतर मी गाडी घेतली आणि गणपतीपुळ्याला गेलो, एक दिवस फिरलो, एन्जॉय केला, बीचवर फिरलो, हॉटेलला जेवलो आणि परत आलो. याला आपण क्षेत्रभेट म्हणू शकत नाही, कारण मी तिथून जाऊन फक्त एन्जॉयमेंट हा माझा इथं मुद्दा राहिला. पण हे क्षेत्रभेट होऊ शकत नाही. पण जर क्षेत्रभेट म्हणायची असेल तर समजा मला गणपतीपुळ्याच्या त्या गणपती मंदिराची हिस्ट्री जाणून घ्यायची आहे, मला तिथला इतिहास जाणून घ्यायचा आहे, त्याचबरोबर गणपतीपुळे चालणाऱ्या व्यवसायांविषयी मला माहिती जाणून घ्यायची आहे, तिथले जो समुद्रकिनारा आहे त्या समुद्रकिनाऱ्यावर कोणकोणत्या प्रकारचे प्राणी आढळतात, कशा प्रकारे टुरिझम चालतं, कुठले कुठले व्यवसाय चालतात, याविषयी मला माहिती जाणून घ्यायची आहे. तर अशा वेळेला जर मी इथं गेलो आणि ती माहिती मी स्वतः कलेक्ट केली तर त्याला आपण क्षेत्रभेट म्हणू शकतो. म्हणजे नुसतं फिरायला किंवा एन्जॉयमेंटला जाणं म्हणजे क्षेत्रभेट नव्हे, तर आपल्या एखाद्या अभ्यासू कार्यासाठी जर आपण एखाद्या ठिकाणी जाऊन जर इन्फॉर्मेशन, माहिती गोळा करत असू तर त्याला आपण क्षेत्रभेट म्हणू शकतो. पुढचा पार्ट आहे, क्षेत्रभेटीची आवश्यकता काय आहे, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ फील्ड व्हिजिट. हा मुख्य प्रश्न आहे. बहुतांश वेळा जो शेवटचा प्रश्न आहे प्रश्नपत्रिकेतला 7वा प्रश्न, यामध्ये 4 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. क्षेत्रभेटीची आवश्यकता म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ फील्ड व्हिजिट. काय सांगितले बघा, अनेक प्राकृतिक व मानवी घटकांचा अर्थ वर्गात अथवा प्रयोगशाळेत लावता येत नाही. समजा
शिक्षकांनी तुम्हाला निबंध दिला, म्हणले काय, ताजमहालाविषयी माहिती लिहा. तर तुम्ही प्रत्यक्षरित्या काय कराल, की बाबा मला ताजमहालाविषयी जेवढी माहिती उपलब्ध आहे तेवढी मी लिहीन. एखादा फोटो मी इंटरनेटवरून काढेन, तो चिकटवेन, झाली माझी माहिती. तर या प्रकारे तुम्हाला पूर्णतः ताजमहालाविषयी माहिती मिळाली का? नाही मिळाली. किंवा ताजमहाल कसा दिसतो, त्याचं क्षेत्रफळ किती आहे, कशा मिनार्स आहेत, त्या कशा बांधल्या गेलेल्या आहेत, कुठून दगड आणला होता, कुणी बांधला, किती कामगार लागले, किती दिवस लागले बांधायला, याचा ऐतिहासिक काळ काय, ही सर्व माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही सोपा पर्याय निवडता काय, तर इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचा प्रयत्न करता. पण इंटरनेटच्या माध्यमातून कलेक्ट केलेली इन्फॉर्मेशन हा सेकंड सोर्स असेल, आणि सेकंड सोर्स हा तुमचा रिलायबल असेल असेच नाही, म्हणजेच तुम्ही त्यावर विश्वास ठेवू शकतात असे नाही. कळालं? आपण स्वतःहून इन्फॉर्मेशन कलेक्ट करणे आणि दुसऱ्याने कलेक्ट केलेली इन्फॉर्मेशन वापरणे यामध्ये फरक असतो. त्यामुळे आपण इथे बसून एखाद्या गोष्टीची कल्पना करू शकत नाही. म्हणजे समजा सांगितलं एखाद्यानं काय, तर दिल्लीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे मोबाईल्स मिळतात किंवा चांगल्या प्रकारचे लॅपटॉप्स मिळतात, एक नंबरचा जो ब्रँडेड वस्तू आहे त्या आपल्याला दिल्लीमध्ये मिळतात. इथं बसून तो व्यक्ती सांगतोय, पण जोपर्यंत तुम्ही दिल्लीला जात नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही की तिथं नेमकं कोणत्या प्रकारचे ब्रँड मिळतात. म्हणजे तुम्ही काय म्हणाल, अरे हा ब्रँड तर कोल्हापुरातच मिळतो. म्हणजेच क्षेत्रभेट म्हणजे तुम्हाला इथं बसून एखाद्या ठिकाणची माहिती मिळू शकत नाही. यासाठी तुम्ही काय करता, त्या ठिकाणी जाता, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या क्षेत्राची माहिती घेता. त्यानंतर प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे अशा अनेक घटकांचा अर्थ सहजपणे लक्षात येतो. क्षेत्रभेटीमुळे ज्या क्षेत्राला किंवा ठिकाणाला भेट द्यायची आहे त्या क्षेत्राची नैसर्गिक सांस्कृतिक माहिती मिळते. पहा, आता ज्याप्रमाणे मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मी गणपतीपुळ्याला गेलो, कशासाठी गेलो, देवदर्शनाला नाही गेलो, मी गेलो कशासाठी, तर तिथल्या गणपती मंदिराची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घ्यायची होती मला. आय वॉन्ट टू नो द हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ दॅट टेम्पल अँड देअरफॉर आय वेंट देअर. त्यासाठी मी इथं गेलो होतो. मग अशा वेळी जर मी अशा क्षेत्राला भेट दिली आणि जर माहिती गोळा केली तर मला कुठली माहिती मिळाली, सांस्कृतिक माहिती मिळाली, त्याचबरोबर ऐतिहासिक माहिती मिळाली. त्याचबरोबर मी फक्त तिथे जाऊन फक्त गणपती मंदिराचा अभ्यास केला का, नाही, तर मी त्या बीचवर जाऊन त्या बीचवर त्या समुद्री किनाऱ्यावर कोणकोणत्या प्रकारचे प्राणी आढळतात हे सुद्धा पाहिलं. मग म्हणजे मला कुठली माहिती मिळाली, नैसर्गिक माहिती मिळाली. त्याचबरोबर तिथे तिथल्या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या प्रकारची खनिजे सापडतात, त्याचबरोबर तिथं कोणकोणत्या प्रकारच्या वनस्पती सापडतात, कोणत्या प्रकारचे व्यवसाय चालतात, ह्या प्रकारची माहिती मी इथं क्षेत्रभेटीमध्ये मिळवली. म्हणजेच आपल्याला सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक, त्याचबरोबर आर्थिक, त्यानंतर लोकसंख्येविषयी, त्यांच्या व्यवसायाविषयी आपण माहिती मिळवू शकतो. आणि यासाठी क्षेत्रभेट हा खूपच चांगला पर्याय आहे. क्षेत्रभेटीमुळे पुस्तकात अभ्यासलेली तत्वे अधिक चांगली समजतात. पहा, आता समजा आम्ही इतिहास वाचला, पन्हाळगडाचा वेढा. हा इतिहास आम्हाला सर्वांना माहीत आहे. शिवाजी महाराज कसे ते विशाळगडला पोचले हे सुद्धा माहीत आहे. बाजी प्रभू देशपांडे यांची ती खिंड कशी लढवून आली हे सुद्धा मला माहीत आहे. पण खिंड या शब्दाचा अर्थ फक्त मला माहीत आहे, 2 डोंगरामध्ये असणारी चिंचोळी वाट, छोटीशी वाट, पायवाट, त्याला आपण खिंड म्हणतो. हे फक्त मी पुस्तकी ज्ञान घेतलेलं आहे. जोपर्यंत मी तिथे जाऊन पाहत नाही की नेमकी खिंड म्हणजे काय आहे, तोपर्यंत मला समजणार नाही खिंड कशी असते आणि कितपत जागा त्यामध्ये जाण्यासारखी असते. म्हणजेच मला तिथली माहिती हवी असेल, जे पुस्तकी ज्ञान आहे त्याचं विश्लेषणपूर्ण अभ्यास करण्यासाठी मला त्या ठिकाणी जावं लागेल. म्हणजे क्षेत्रभेट, फील्ड प्रॉपर इन्फॉर्मेशन जे गाईडलाईन बुकमधून आपल्याला मिळाल्या होत्या त्या गाईडलाईन चेक करण्यासाठी, त्या गाईडलाईन तपासून पाहण्यासाठी आपल्याला त्यातून मार्गदर्शन मिळते. त्यानंतर आहे क्षेत्रभेटीमुळे प्रत्यक्ष अनुभव मिळतो. समजा तुम्हाला म्हणलं साखर गोड असते. आता साखर तुम्ही म्हणणार किती गोड असते, साखर मधा एवढी गोड असते. मग तुम्ही म्हणणार मध किती गोड असतो, मध ऊसा एवढा गोड असतो. मग ऊस किती गोड असतो, ऊस काकवी एवढा गोड असतो. काकवी किती गोड असते, काकवी सफरचंदा एवढी गोड असते.
म्हणजेच तुम्हाला गोड या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी स्वतः गोड काय असतं, गोड ही चव काय असते ही अनुभवून पाहावी लागेल. म्हणजेच तुम्हाला क्षेत्रभेटीतून प्रत्यक्ष अनुभव मिळतो त्या ठिकाणी कशा प्रकारे नैसर्गिक साधनसंपत्ती कार्य करते, त्याचबरोबर त्या ठिकाणी लोकसंख्या कशा प्रकारे विस्तावलेली आहे, त्यांचं ऑक्युपेशन काय आहे, त्यांचं शैक्षणिक पात्रता काय आहे, व्यवसाय कोणत्या प्रकारे चालतात, याविषयी तुम्हाला इथं बसून मासळी बाजार, कुठला रत्नागिरीचा मासळी बाजार खूप मोठा आहे, मोठ्या प्रमाणात मासळीची देवाणघेवाण होते, अरे हे तुम्हाला इथं बसून थोडीच कळणार आहे. त्या ठिकाणी जावं लागेल, कशा प्रकारच्या मासे विक्री त्याप्रमाणे होते, कुठल्या कुठल्या प्रकारचे मासे ते विकले जातात, हे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव जर घ्यायचा असेल तर क्षेत्रभेटीला जावं लागेल. शिवाय भूगोल हे निरीक्षणाद्वारे शिकण्याचे शास्त्र आहे. भूगोल हे काय आहे, एक शास्त्र आहे, इट इज अ सायन्स. पण हे शास्त्र कसं आहे, निरीक्षणाद्वारे शिकण्याचं शास्त्र आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष निरीक्षण करून जो अनुभव मिळेल त्या अनुभवानुसार तुम्हाला ते शास्त्र, तो भूगोलाचा अभ्यास करणं खूप सोपं जातं. इथं आपल्याला यावर्षी कम्पेरेबल स्टडी इंडिया आणि ब्राझीलचा का देण्यात आलेला आहे, मला सांगा. तुम्ही ब्राझील जाऊन बघितलाय का, ब्राझील कसा आहे? यापैकी आता आपल्या जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत किंवा जे आता लाईव्हमध्ये पाहत आहेत त्यांच्यापैकी अगदी तुरळक म्हणजे बोटावर मोजण्या इतके परदेशात गेले असतील आणि त्यांनी परदेश कसा आहे किंवा चुकून त्यातला एखाद दुसरा व्यक्ती ब्राझीलला गेला असेल आणि ती व्यक्ती ब्राझील कसा आहे अनुभव करून आला असेल, त्यामुळे त्यांना तो पटकन लक्षात येईल भारत आणि ब्राझीलमध्ये काय फरक आहे. पण भारताविषयी तर आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान आहे कारण आपण भारताचे नागरिक आहोत. मग त्याच्याशी कम्पेअर करता ब्राझील कसा आहे याचा आपल्याला ज्ञान घेताना इथं आपल्याला शास्त्रीय आधार घेऊन याचा ज्ञान घ्यायचा आहे. म्हणजे भूगोल हे एक शास्त्र आहे आणि हे अनुभवातून शिकायचं शास्त्र आहे. म्हणून अनुभव घेण्यासाठी क्षेत्रभेट होणं गरजेचं आहे. कृतीतून आनंद मिळतो. पहा आता एक गंमत सांगतो तुम्हाला. मुलं क्रिकेट खेळत असतात, मोठी म्हणजे एक 8वी 9वीच्या वरची मुलं क्रिकेट खेळत असतात आणि 3री 4थीची मुलं सुद्धा त्यांना सुद्धा क्रिकेट खेळायची हौस असते. पण आता पहा, ज्या वेळेला ती क्रिकेटची टीम बनते त्यावेळेला जी टीम बनली ही फक्त 8वीच्या वरील मुलांची बनली आणि त्यामुळं जो आनंद लहान मुलांना घ्यायचा आहे, 5वीपर्यंतच्या मुलांना घ्यायचा तर त्यांना मिळाला नाही. म्हणजे क्रिकेट पाहण्यापेक्षा क्रिकेट जर मला खेळायला मिळालं तर किती आनंद होईल. क्षेत्रभेटीमध्ये आपण ताजमहाल कसा आहे हे ऐकण्यापेक्षा ताजमहाल कसा आहे हे जाऊन बघितल्यानंतर जो आनंद मिळतो. इतिहास, सिंहगडची हिस्ट्री आपल्याला माहीत आहे. सिंहगडची हिस्ट्री ही ऐकून त्या मूव्हीमधून पाहण्यापेक्षा स्वतः तिथं जाऊन बघण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद कितीतरी मोठा आहे. म्हणजेच क्षेत्रभेटीमुळे आपल्याला वैयक्तिक मानसिक आनंद सुद्धा मिळतो. म्हणून क्षेत्रभेट महत्वाची आहे. क्षेत्रभेटीमुळे अभ्यास आनंदमय व रंजक बनतो. जिथे जिथे शक्य असेल तिथे क्षेत्रभेट आवश्यक ठरते. बघा, तुम्हाला सांगितलं, प्रश्न सांगितला की हिमालयाविषयी माहिती लिहा. आता हिमालयाविषयी माहिती लिहिताना तुम्ही हिमालयाची उंची लिहाल, हिमालय कुठून कुठपर्यंत पसरला आहे हे लिहाल, हिमालय हा वली पर्वत आहे की व्हॉल्कॅनिक माउंटेन आहे हे तुम्ही लिहाल. पण प्रत्यक्ष ज्यावेळी तुम्ही हिमालयाची भेट घ्याल, तिथलं निसर्ग सौंदर्य पाहाल, त्यावेळी तुम्हाला तो कसा आहे हे व्यक्त करण्याची गरज नसेल, कारण तुम्ही तो अनुभव स्वतः घेतलेला असेल. मग तुम्हाला कितीही पानं त्यावर लिहायला लावली तर हिमालयात ह्या ठिकाणी हे आहे, ह्या ठिकाणी असं मंदिर आहे, ह्या ठिकाणची उंची अशी आहे, बर्फ या काळात पडतो, त्यानंतर तो वितळतो, कुठंपर्यंत तो बर्फ साठलेला असतो, किती फूट साठलेला असतो, ह्या प्रकारची सर्व माहिती, कुठल्या कुठल्या प्रकारचे प्राणी आहेत, आम्ही त्या याक प्राण्याला इथं पाहिलं, प्राणी याक कसा आहे हा तुम्ही तिथं गेल्याशिवाय पाहायला मिळणार आहे का, इथं आपल्याला याक पाहायला मिळेल का, नाही. म्हणजेच जो प्रत्यक्ष अनुभवातून क्षेत्रभेटीतून तुम्हाला अनुभव येईल, जे ज्ञान मिळेल ते आनंदमय असेल, अभ्यासामध्ये गोडी वाढेल, त्याचबरोबर तुम्हाला काय होईल, तो अभ्यास लक्षात ठेवणं, प्रत्यक्ष अनुभवातून आलेल्या गोष्टी आपण जास्त काळ लक्षात ठेवतो, त्यामुळं तो रंजक बनून आपण जास्त काळ त्या प्रकारचा अभ्यास लक्षात ठेवू शकतो. म्हणून क्षेत्रभेट महत्वाची आहे. हे झालं क्षेत्रभेटीचं महत्व. आता पहा, जर मी क्षेत्रभेटीला चाललेलो आहे,
आपण उदाहरण काय घ्यायला लागलो, क्षेत्रभेट. क्षेत्रभेट म्हणजे काय, आपण नुसतं फिरायला जात नाही आहोत, तर त्या ठिकाणची माहिती गोळा करण्यासाठी आपण जात आहोत. तर मग माहिती गोळा करण्यासाठी जात असताना आपल्याला कोणत्या कोणत्या साधनांचा वापर करावा लागेल. पहिली गोष्ट, आपल्याला त्या क्षेत्राविषयी माहिती देणारी क्षेत्रपुस्तिका असणं गरजेचं आहे. म्हणजे समजा एखादा टुरिस्ट जो आहे, आउट ऑफ कंट्री आहे, आपला जो फॉरेनर आहे, तो आपल्या इथं आलेला आहे आणि तो आपलं कोल्हापूर फिरून बघू इच्छितो, पण त्याला कोणाची मदत घ्यायची नाही आहे, स्वतः फिरून बघायचं आहे. तर मग अशा वेळी त्याला कोल्हापूर विषयी माहिती सांगणारं एखादं छोटं पुस्तक त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. त्या पुस्तकातून त्याला कोल्हापूरमध्ये पाहण्यासारखी ठिकाणं कोणकोणती आहेत, त्याचबरोबर कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिराची हिस्ट्री कशी आहे याच्याविषयी माहिती मिळेल, रंजक माहिती मिळेल. आणि त्यानुसार मग तो आपला आराखडा आखेल की बाबा मला कुठल्या कुठल्या ठिकाणी या 4 दिवसामध्ये फिरता येईल. कारण सगळं कोल्हापूर तर तो फिरून पाहू शकणार नाही, तर त्यापैकी तो ठराविक ठिकाणं निवडेल आणि त्यातून तो काय करेल, आपली ठिकाणं निवडून त्या ठिकाणी फिरेल. म्हणजे आपल्याला पहिली गोष्ट काय पाहिजे, तर क्षेत्र पुस्तिका, म्हणजेच अ बुक विच गिव्स यू द इन्फॉर्मेशन अबाउट द लोकल प्लेस. त्या ठिकाणची माहिती देणारं पुस्तक, माहिती पुस्तक, इन्फॉर्मेशन बुक तुम्हाला पाहिजे. नेक्स्ट वन सिंपल आहे, तुम्हाला जर एखादी नोट डाऊन करायची असेल तर एक नोटबुक पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते लिहायला पेन पाहिजे. पेन, पेन्सिल हवी, मोजपट्टी हवी. मोजपट्टी कशासाठी हवी तुम्हाला पुढच्या पॉईंट सांगेन मी तुम्हाला. तुमच्याकडे एक मॅप हवा, त्या ठिकाणचा मॅप हवा. आता आपण तो मॅप कोणता असू शकतो, तो फिजिकल असू शकतो, तो इलेक्ट्रॉनिक मॅप असू शकतो. ज्याप्रमाणे आपण गुगल मॅप वापरतो हा सुद्धा आपण इथं उपयोगात आणू शकतो. पण रेंज नसली तर काय करणार, रेंज नसल्यानंतर गुगल मॅपचा कसा उपयोग होईल. त्यामुळं आपल्याला फिजिकल मॅप असायला हवा, जो मॅन्युअली आपण ऑपरेट करू शकतो. आणि त्या मॅपवर जर स्केल असतं, मॅपवर स्केल असतं किती किलोमीटर, 1 सेंटीमीटर मीन्स 10 किलोमीटर, 1 सेंटीमीटर मीन्स 500 मीटर्स. तर त्या स्केलनुसार आपण त्याचं काय करू शकतो, मेजरमेंट घेऊन डिस्टन्स मापू शकतो. त्यासाठी आपल्याला स्केलची गरज आहे. त्यानंतर आपल्याला हवी दुर्बीण, बायनॅक्युलर. बायनॅक्युलर असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करत असतो तर ते बारकाई निरीक्षण करता यावं, दूरची वस्तू आपल्याला जवळ करून पाहता यावी, यासाठी बायनॅक्युलर्सचा वापर करतात. टुरिस्टकडे हा बायनॅक्युलर असतो, तरी पण आपल्याला क्षेत्रभेटी जातात सुद्धा आपल्याला या बायनॅक्युलरची गरज असणार आहे. काही बॅग्स हव्यात, प्लास्टिकच्या बॅग्स आपल्याला संगत ठेवाव्या लागतील. तर प्लास्टिक नसतील तर डिकम्पोजेबल बॅग्स आपल्याला संगत ठेवाव्या लागतील. तर बॅग्सचं कारण काय आहे, कारण आपण क्षेत्रभेटला गेल्यानंतर कचरा उत्पादित करतो, कचरा तयार करतो. वी प्रोड्यूस द गार्बेज, द लिटर वेन वी गो ॲट द फील्ड व्हिजिट. आणि मग फील्ड व्हिजिटला गेल्यानंतर आपल्याला आपल्या निसर्गाचा, आपल्या पर्यावरणात सुद्धा काय करायला पाहिजे, समतोल राखला पाहिजे. आपल्याला त्याचा विचार केला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचं प्रदूषण पसरता कामा नये यासाठी आपल्याला त्या बॅग्स ठेवायच्या, ज्यामध्ये आपण आपला तयार केलेला कचरा त्यामध्ये टाकता येईल. अशा प्रकारे त्या बॅग्स आपल्याला ठेवायच्या आहेत. त्यानंतर कॅमेरा असायला हवा. आपल्याला आवडीचे क्षण जर टिपायचे असतील तर आपल्याला तिथं कॅमेरा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही एखाद्या हिस्टॉरिकल प्लेसला गेला असाल तर तिथं हिस्टॉरिकल प्लेसचे तुम्हाला पिक्चर्स काढावे लागतील. एखाद्या नदी किनारे गेला असाल तर त्या नदीच्या किनाऱ्याचे तुम्हाला पिक्चर्स काढावे लागतील. ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन आलाय त्या ठिकाणचे पिक्चर्स तुम्हाला रेफरन्स म्हणून काढावे लागतात. तर ते पिक्चर्स काढण्यासाठी तुम्हाला कॅमेरा असण्याची गरज आहे. त्यानंतर तुमच्याकडे एक कंपास म्हणजेच होका यंत्र असणं गरजेचं आहे. सपोज तुम्ही एखाद्या फॉरेस्टमध्ये, जंगली भागामध्ये, दुर्गम भागामध्ये गेलेला आहात क्षेत्रभेटीसाठी, आणि अशा वेळी काय झालंय की तुम्ही त्या जंगलामध्ये हरवलेला आहात. आता जंगलामध्ये हरवल्यानंतर तुम्हाला नकाशा कोणत्याही प्रकारे कामी येणार नाही. जंगलामध्ये तुमच्या रेंज पण नसेल, त्यामुळं तुमच्या इथं गुगल मॅप पण उपयोगी होणार नाही. आणि बायचान्स तुम्ही मोबाईल नेलाच नसेल, मोबाईल बंदच झाला असेल, बॅटरी संपली असेल, तर अशा वेळी तुम्हाला होका यंत्राचा उपयोग होईल. का, होका यंत्र म्हणजेच कंपास, तो आपल्याला डायरेक्शन देईल. आणि एकदा डायरेक्शन कळल्यानंतर आपल्याला नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट डायरेक्शन कळल्यानंतर आपल्याला एक ठराविक अंदाज येतो की आपल्याला कोणत्या दिशेला जायचं आहे. दॅट्स वाय आपल्याला एक काय पाहिजे, कंपासची गरज आहे. नेक्स्ट आपल्याला टेप रेकॉर्डर एखादा हवा. आपल्याला एखादा किंवा व्हिडिओ रेकॉर्डर करण्यासाठी एखादा व्हिडिओ कॅमेरा हवा,
जेणेकरून आपण एखाद्या इम्पॉर्टंट व्हिडिओ आपल्याला जर कॅप्चर करायचा असेल तर तो व्हिडिओ आपण कॅप्चर करू शकू. अशा प्रकारे आपल्याला या लागणाऱ्या वस्तू आहेत. त्याचबरोबर नेक्स्ट एक आपण वस्तू विसरून गेलो, आपल्याला फर्स्ट एड बॉक्सची गरज असणार आहे. फर्स्ट एड बॉक्स कशासाठी लागणार आहे? फर्स्ट एड बॉक्स समजा बाय चान्स आपल्याला काही इंजुरी झाली, समजा आपण ट्रॅकिंगला चाललो आहोत, ट्रॅकिंगला गेल्यानंतर आपल्याला जर काही इंजुरी झाली तर इंजुरी रिकवर करण्यासाठी आपल्याला फर्स्ट एड बॉक्सची गरज लागणार आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला वस्तू सांगितलेल्या आहेत ज्या आपल्याला क्षेत्रभेटीसाठी लागतात. हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो 2 मार्कांसाठी. क्षेत्रभेटीसाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी बनवा असा 2 मार्कांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपल्याला क्षेत्रभेटी दरम्यान घ्यावयाची काळजी. ज्यावेळी तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला जाता, ज्यावेळी तुम्ही एखाद्या ठिकाणी क्षेत्रभेटीला जाता, मी फिरायला म्हणत नाही, क्षेत्रभेटीला जाता म्हणजेच त्या ठिकाणचा अभ्यास करण्यासाठी जाता. आपलं भौगोलिक कारण आहे का? कारण आपल्याला त्या ठिकाणची माहिती गोळा करायची आहे. अशा वेळी आपल्याला कोणकोणती काळजी घ्यावी लागेल? पहिली गोष्ट आपल्याला काळजी घ्यावी लागेल, क्षेत्रभेटी दरम्यान स्वतः सुरक्षित राहणे. ट्रेकिंग करताना किंवा एखाद्या दुर्गम ठिकाणी जाताना किंवा एखाद्या अनोळखी ठिकाणी जाताना आपल्याला स्वतःची सुरक्षितता पहिल्यांदा लक्षात घ्यावी लागेल. नेक्स्ट, स्वतःच्या सुरक्षिततेबरोबर इतरांची सुरक्षितता पाहावी. क्षेत्रभेटी जाताना आपण आपल्या मित्रांबरोबर, आपल्या फॅमिलीबरोबर, आपल्या सहकाऱ्यांबरोबर गेलेलो असतो. अशा वेळी स्वतःच्या सुरक्षिततेबरोबरच आपल्या सहकाऱ्यांची सुरक्षितता सुद्धा पाहणे गरजेचे आहे. थर्ड वन, सोबत प्रथमोपचार साहित्य असावे, तसेच आपला मोबाईल नंबर व ओळखपत्र असावे. पहा, मगाशी सांगितल्याप्रमाणे क्षेत्रभेटीच्या आपल्या साहित्यामध्ये आपण फर्स्ट एड बॉक्स टाकलेला आहे, पण त्याचबरोबर आपलं आयडेंटिटी प्रूफ आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे. वी नीड टू कीप आवर आयडेंटिटी प्रूफ विथ आवरसेल्फ. त्यानंतर आता ही क्षेत्रभेट ही आपल्या शिक्षकांबरोबर होणार आहे, कारण तुम्ही विद्यार्थी आहात आणि विद्यार्थी दशेत आपण क्षेत्रभेटीला चाललेलो आहोत. तर मग आपल्या शिक्षकांना सोडून आपण इतरत्र कुठेही भटकू नये, कारण तुम्हाला त्या क्षेत्राची इन्फॉर्मेशन नसणार आहे. त्या क्षेत्रामध्ये काय धोके असतील हे तुम्हाला माहीत नसणार आहे. त्यामुळे तुम्ही त्या क्षेत्रामध्ये फिरताना आपल्या शिक्षकांना सोडून कुठेही जाऊ नये, ही मुख्यतः काळजी घ्यावी, कारण विद्यार्थ्यांची पूर्ण जबाबदारी शिक्षकांच्यावर असते. आपल्या सहकाऱ्यांचाही काळजी घेणं गरजेचं आहे. पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. आता आपल्याला माहित आहे की पर्यावरणाची हानी, त्याचबरोबर काही ऐतिहासिक वास्तू असतात त्यांची हानी होता कामा नये. जे जसं आहे तसं ते पूर्वापार राहिलेलं आहे आणि इथून पुढेही राहावं अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली पाहिजे आणि त्या वस्तूंची काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच समजा आता आपण काही ठिकाणी ऐतिहासिक वास्तूवर पाहतो, कोणाकोणाची नावं लिहिली असतात, काही त्यावर ॲडव्हर्टाइजमेंट केलेल्या असतात. ह्या ऐतिहासिक वास्तू त्या शेकडो वर्षांपूर्वी किती कष्ट घेऊन बांधलेल्या आहेत आणि तो ऐतिहासिक वारसा आपण जपलेला आहे. ते वर्ल्ड हेरिटेज अशी ठिकाणं आहेत आणि अशा ठिकाणची काळजी घेणं, त्या पर्यावरणाची काळजी घेणं सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे ती आपण काळजी घ्यायला हवी. त्यानंतर पुढचा एक प्रश्न जो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, जो 4 मार्कांचा प्रश्न आपल्याला या पाठातील पडतो नेहमीच, तो आहे कचऱ्याचे व्यवस्थापन. क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन, लिटर मॅनेजमेंट ॲट द टाइम ऑफ फील्ड व्हिजिट. आता हे कसे करता येईल पहा. क्षेत्रभेटी दरम्यान कचरा जमा करावा. आता कचरा जो आपण तयार करणार आहोत तो कचरा जमा झाला पाहिजे आणि तो कचरा स्वतः त्या बॅगमध्ये आपण ठेवायचा आहे. तो कचरा इतरत्र न टाकता तो जमा केला पाहिजे. कचऱ्याची विल्हेवाट लावता येत असेल तर ती लावावी. म्हणजेच तो कचरा नुसता बॅगेत भरून ती बॅग आपण कचरा कुंडीत जर टाकू शकलो तरी ठीक आहे. हा दुसरा पर्याय आहे, पण तो पुरून टाकता येईल का याची काळजी घ्या. त्यानंतर काही कचऱ्यांची विक्री करता येते अशी कचऱ्याची विक्री करावी. म्हणजेच काही रिसायकलेबल गार्बेज असतो, तो रिसायकलेबल गार्बेज आपल्याला रिसायकल करता येईल का, म्हणजे तो एखाद्या भंगारवाल्याला तो विकता येईल का, किंवा त्याची आपल्याला विक्री करू शकतो का. जसं की आपण बिस्लरीच्या बाटल्या म्हणतो. समजा बिस्लरीच्या बाटल्या तुमच्या जास्त साठल्या असतील तर त्या जास्त साठल्या बिस्लरी बाटल्यांची आपण रिसेल करू शकतो, त्या एखाद्या भंगार विक्रेत्याला देऊ शकतो. जिथे कचरा तिथेच खत ही कल्पना स्थानिक लोकांना पटवून द्यावी. बघा,
कसं होतं की फील्ड विजिटला गेल्यानंतर किंवा आपण ज्या वेळेला क्षेत्रफीडला जातो त्यावेळेला मोठ्या प्रमाणात कचरा तयार होतो. क्षेत्रफीडला भरपूर लोक जमा होतात आणि त्या कचऱ्याची विल्हेवाट स्थानिक लोक सुद्धा काय करतात, कधी कधी दुर्लक्ष करतात आणि मग तिथं कचऱ्याचं प्रमाण वाढत जातं. मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे, स्थानिक लोकांना सुद्धा जिथे कचरा आहे तिथं त्याची विल्हेवाट लावली पाहिजे, तिथं त्याचं खत बनवलं पाहिजे, ही संकल्पना लोकांना पटवून द्या. ओला परंतु कुजण्यायोग्य कचऱ्यापासून खत निर्मिती म्हणजे संयंत्र ठिकठिकाणी बसवण्यास लोकांना प्रवृत्त करावे. जो ओला कचरा आहे, डिकम्पोजेबल गार्बेज आहे, तो डिकम्पोजेबल गार्बेज आपल्याला काय करता येईल, एखाद्या संयंत्रामध्ये म्हणजे काय, तो प्लांटचा ओल्या कचऱ्यापासून खत बनवण्याचा प्लांट आपण त्या क्षेत्रात ठिकाणी बसवण्यात यावा अशी मागणी करू शकतो. तयार झालेल्या संयंत्रातील खतावर कुंड्यांमध्ये किंवा परसबागेत करावा. तर जो आपण खत तयार केलेला आहे त्या संयंत्रामध्ये, त्या प्लांटमध्ये, तर त्या प्लांटपासून बनलेल्या खताचा वापर आपण बागेमध्ये करू शकतो. तसेच आपल्या घरातील कुंड्यांमध्ये म्हणजे आपल्या पॉट्समध्ये आपण करू शकतो. एक मिनिट. त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही क्षेत्रफेट पूर्ण करा, म्हणजे पूर्ण क्षेत्रफेट करून तुम्ही परत याल, त्यावेळी तुम्हाला अहवाल लिहावा लागेल. अहवाल म्हणजे काय, तुम्ही जे क्षेत्रफेट केलेलं आहे त्याचा रिपोर्ट लिहायचा, तुम्हाला रिपोर्ट रायटिंग करायचं आहे. म्हणजे तुम्ही इथून कसं गेला, त्यासाठी तुम्ही कोणकोणत्या साधनांचा वापर केला, तिथं गेल्यानंतर तुम्ही इन्फॉर्मेशन कोणती कोणती गॅदर केली, ती गॅदर केलेली इन्फॉर्मेशन तुमच्या कशी उपयोगाची आहे, ती करताना तुम्हाला कोणकोणत्या मार्गांचा वापर करावा लागला, मग सॅम्पलिंग तुम्ही कसे कलेक्ट केले, ते सॅम्पलिंगचे नमुने तुमच्यासोबत असले पाहिजे. त्याचबरोबर फोटोज असले पाहिजे, जे तुम्ही कॅप्चर केलेले आहेत ते फोटो तुमच्यासोबत असले पाहिजेत. ते फोटो तुम्हाला त्या प्रकल्पामध्ये ज्या रिपोर्टमध्ये तुम्हाला लावायचे आहेत. रिपोर्ट रायटिंग करताना तुम्हाला बेसिस काय असेल बघा, इन्फॉर्मेशन गॅदर फ्रॉम फील्ड विजिट, जी इन्फॉर्मेशन तुम्ही मिळालेली आहे, ज्या कारणासाठी तुम्ही त्या ठिकाणी गेला होता ती इन्फॉर्मेशन. देन फोटोग्राफ्स, मॅप्स, देन इन्फॉर्मेटिव्ह चार्ट्स, जे काही तुम्हाला चार्टची जर काही गरज असेल तर तिथे चार्ट सुद्धा बनवले पाहिजेत, काही ग्राफ्स बनवले पाहिजेत. क्वेश्चनरी यूज फॉर इंटरव्ह्यूइंग, तिथल्या लोकांना तुम्ही काय केलं असेल, इंटरव्ह्यू घेतला असेल, त्यासाठी तुम्ही काही क्वेश्चनरी बनवले असेल, म्हणजे तुम्ही प्रश्नावली बनवली असेल, तर त्या प्रश्नावलीच्या प्रिंट्स तुम्हाला इथे जोडावे लागतील. त्यानंतर क्षेत्रफेटीच्या जे मुद्दे आहेत, समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलेला आहे, एक उदाहरण आपण घेऊया, नदीसाठी तुम्ही गेलेला आहे, नदी पाहण्यासाठी तुम्ही गेलेला आहे, नदीचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही गेलेला आहे. तर नदी या क्षेत्राची भेट तुम्ही करताना कोणकोणते मुद्दे लक्षात घ्याल. फर्स्ट ऑफ ऑल नदीचे नाव, ऑब्विसली तुम्हाला नदीचे नाव माहिती असणं गरजेचं आहे. नदीचा उगम, ती कुठं उगम पावलेली आहे, कुठून स्टार्ट झालेली आहे. नदीच्या प्रवाहाची दिशा, द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ द वॉटर, त्या वॉटर करंटची डायरेक्शन काय आहे, कुठल्या दिशेला तो वाहतो. त्यानंतर मुख्य नदी की उपनदी, म्हणजेच ही ट्रिब्युटरी आहे एखाद्या नदीची का हीच मुख्य नदी आहे, ह्या नदीच्या ट्रिब्युटरीज कोणकोणत्या आहेत. बारमाही वाहते की सहामाही, म्हणजेच का तर पूर्ण वर्षभर ही पाण्याने भरलेली असते, की काही नद्या अशा असतात की त्या फक्त पावसाच्या पाण्याने भरतात आणि त्या फक्त 6 महिने वाहतात आणि 6 महिन्यानंतर त्या कोरड्या पडतात. तर मग ही कोणत्या प्रकारची नदी आहे, 6 महिने वाहणारी नदी आहे की 12 नदी आहे, हे आपल्याला करावं लागेल. नदी कोणत्या नदीला अथवा समुद्राला मिळते. आता नदीचा शेवट काय असतो, एक तर ती उपनदी असेल तर ट्रिब्युटरी असेल तर ती तुम्हाला काय असेल मुख्य नदीला जाऊन मिळेल. मग मुख्य नदी कोणती आहे तिचं नाव तुम्हाला तिथं मेन्शन करावं लागेल. अदरवाईज जर मुख्यच नदी असेल तर ती जाऊन समुद्राला मिळेल, तर ती कोणत्या समुद्राला मिळते याविषयी आपल्याला इन्फॉर्मेशन तर लिहावी लागेल. तिचं पात्र किती खोल आहे, म्हणजे काय तिचं जो बँक आहे, रिव्हर बँक आहे, ती किती खोल आहे तुम्हाला लिहावं लागेल. नदीकाठच्या प्रदेशात किंवा गावात पाणी पुरवठ्याची सोय कशी आहे, तिथून तिथं नदीतलं पाणी कसा उपसा केला जातो आणि तो जवळपासच्या गावांना कसा पुरवला जातो आणि कोणकोणत्या गावांना पाणी पुरवठा या नदीद्वारे होतो, हे तुम्हाला तिथं लिहावं लागेल. नदीवर धरण बांधले आहे का, इफ एनी डॅम इज देअर ऑन द रिव्हर, हे तुम्हाला मेन्शन करावं लागेल आणि तो कुठं आहे डॅम हे सुद्धा मेन्शन करावं लागेल. परिसरातील मृदेचा प्रकार कसा आहे, मातीचा प्रकार कसा आहे आणि त्या नदीद्वारे किती एरिया शेती खाली आलेला आहे, शेतीला किती एरियाला पाणी पुरवठा या नदीद्वारे होतो, हे तुम्हाला लिहावं लागेल. परिसरामध्ये या नदीच्या पाण्यावर कोणकोणती पिके घेतली जातात, विच क्रॉप्स गेट हिअर इन द सराउंडेड एरिया.
आणि शेवटी आहे तिथल्या लोकांचं राहणीमान. त्या लोकांचं राहणीमान कसं आहे हे तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे. अशा प्रकारे हा पहिला टॉपिक आपण आज संपवलेला आहे. पहिला टॉपिक क्षेत्र भेट. तुम्ही आज हा धडा PDF वर वाचा. ज्यांच्याकडे मॅन्युअल बुक्स असतील त्यांनी बुक्समध्ये हा धडा वाचा. काही नाही, कम्युनिकेशन आहे फक्त. मात्र यामध्ये जी दिलेली इन्फॉर्मेशन, मी आज तुम्हाला दिलेली इन्फॉर्मेशन आहे, याचा अभ्यास जास्त करावा लागेल. त्या धड्यावर प्रश्न जे आहेत शेवटचे तेच मुख्य प्रश्न आहेत. आणि मी तुम्हाला एवढी खात्री देऊ शकतो की या धड्याच्या मागे जे ब्रॉड क्वेश्चन आहेत त्यापैकी एक क्वेश्चन नंबर 7 मध्ये 100% पडतो. क्षेत्र भेटीसाठी असणारा एक प्रश्न 4 मार्काचा 100% पडतो म्हणजे पडतो. म्हणजेच या धड्यावरील स्वाध्याय तुम्हाला कोणत्याही